मी कधी विचार केलाच नव्हता की सकाळी 6 वाजता पण मला उठा लागेल आणि तयारी करायला लागेल. सकाळी जेव्हा आई मला उठवत होती ना, तर मी आईला प्रश्न करायचो, काय मला उठवते, मला काय करायचं आता. पण आता पुण्यात माझी अशी स्थिती झाली आहे ना, की मला झोपायचं आहे पण झोपू शकत. खरं तर आईची जागा या जगात कोणी घेऊ शकत नाही, बाबाची पण जागा कोणीच घेऊ शकत नाही. बाबा मला नेहमी म्हणायचे, तू काहीतरी कर, काहीतरी उठ, लवकर कामात निघूत. आणि आता न म्हणता मला गुंताचं काम पडत आहे. आणि खरं तर व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना जर मी मास्तरांना दिसलो तर मला ज्या अँगलनी माझा मोबाईल जातात ना, त्या अँगलनी मला मारण्यात, फटकू मारण्यात. आता मी त्या जागेवर आलो जिथे कॉलेजचा एन्जॉय टाइम असतो. एन्जॉय प्रत्येक वेगवेगळा करत असते आणि मी फक्त माझा मोबाईल व्यवस्थित पाहत राहत असतो, सगळे काहीतरी वेगवेगळ्या कामात गुंतून. आणि मी त्यांच्याकडे लक्ष करत आहो. म्हणजे माझं कामच काय समजत नाही मला. ते म्हणतात ना, ज्याची गरज असते ते कधीच होत नाही. मला इथे एन्जॉयमेंट करायची होती, पण माझा मेसचा डबा इथे अजून पोहोचला नव्हता. मग मला जायचं काम पडलं हॉस्टेलवर. आणि हॉस्टेलवर गेल्याच्या नंतर मला तब्बल 3 वाजले. यार आता 3 वाजता कोणी जेवण करते का. पण मी नंतर आलो, जेवण वगैरे केलं. खरं तर एकलं जेवणची इच्छा अजिबात नव्हती, पण काय करणार, मित्र बोलत होते ना. आणि जगात जर कोणी असेल मी त्याच्या पुढे मोकळं फील करतो, तर हे माझी टी शर्ट. आणि ही टी शर्ट माझी एवढी फेवरेट झाली ना, की मिनिमम जास्त व्हिडिओतनी माझी हेच टी शर्ट आहे. आता नुसतं वातावरण पाहून तर जगणार नाही ना. आता बहुतेक लोक जेवण केल्याच्या नंतर काहीच खात नसेल, मी पण खात नाही. पण मामाच्या मुलाचा प्रश्न आला, म्हणजे ते असला की त्याचा खिसा खाली करणं हे माझ्याकडे लागलं. आता त्याला म्हटलं काहीतरी खाऊ घाल, माझ्या पोटातनी भरपूर जागा आहे. पण आणि मग नंतर आम्ही खाल्लं पिलं. तर भेटू नंतरच्या व्लॉगमध्ये मित्रांनो, बाय.